निदा खानची 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात निदाची पोलीस चौकशी होणार। निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचा नगरसेवक होता हे पूर्णपणे स्पष्ट। नगरसेवकाच्या मागे आणखी कोण कोण होतं याचीही चौकशी केली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। इम्तियाज जलील धर्मांतरामागचे मास्टर माइंड। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचे गंभीर आरोप। निदा मोहरा एमआयएम चेहरा असल्याचाही शिरसाटांचा दावा। 2029ला सुनेत्र पवारांनी सीएम व्हावं। जय पवार यांच्या विधानानंतर राजकारण तापलं। वक्तव्यात काही गैर नाही शिवसेनेची भूमिका। तलपती विजयनं अखेर तमिळनाडूच्या सत्तेचं गणित जुळवलं। उद्या सकाळी 11 वाजता विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। काँग्रेस डाव्यांसह 3 पक्षांचाही तलपती विजयला पाठिंबा। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे सीएम। गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी होणार। पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनवण्याची शक्यता। इंडिया आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता। डीएमके काँग्रेससोबत संसदेत बसणार नाही। संसदेतील आसन व्यवस्था बदलण्यासाठी कनिमोळी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस। विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीची हजेरी। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गाला अवकाळी पावसानं झोडपलं।